मित्रांनो, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत येणारे शासकीय वसतिगृह जे आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे वसतिगृह दिसून येतील. त्यामध्ये कुठकुठल्या सोयी आहेत, कोणत्या कोणत्या सोयी दिल्या जातात विद्यार्थ्यांना, त्याबद्दल हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. त्याबद्दल आपण माहिती बघूयात. बघा, इथे दिसतं असेल तुम्हाला पेजवर की समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृहात म्हणजेच गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा. पुढे जाऊ, काय काय सुविधा आहेत बघा. मग शासकीय वसतिगृहामध्ये तुम्हाला काय आहे, प्रवेश काय मिळतो, निशुल्क मिळतो मित्रांनो. ठीक आहे, प्रवेश निशुल्क मिळतो म्हणजे मोफत. जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करता तर ऑनलाईन अर्ज केल्यावर जर तुमचा प्रवेश निश्चित झाला, आणि हा प्रवेश कसा मिळतो, गुणानुक्रमानुसार मिळतो, तुमच्या पर्सेंटेजनुसार मिळतो. ज्याची अधिक टक्केवारी, जास्तीचे पर्सेंटेज, ज्याला अधिक पर्सेंटेज त्याचा नंबर लागतो त्यानुसार. ठीक आहे, मग बघूया की प्रवेश निशुल्क मिळतो. ठीक आहे, केवळ म्हणजे मी जेव्हा वसतिगृहात राहतो तो 35 रुपयाची एक पावती किंवा स्लिप फाडली जायची, आणि शेवटी हे 35 रुपये काय आहेत परत पण मिळायचे जेव्हा ऍडमिशन संपायची किंवा कॅन्सल व्हायची. ठीक आहे, बघा मग निवासाची सोय कोणती असते. प्रवेश तर तुम्हाला निशुल्क दिला जातो. मग जेव्हा तुमचा प्रवेश निश्चित होतो त्यानंतर निवासाची सोय सुद्धा काय आहे याच्यामध्ये निशुल्क असते. प्रशस्त रूम आहेत. शासकीय वसतिगृहाची इमारत मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे, पण प्रशस्त इमारती आहेत किंवा ज्या खाजगी इमारती समाज कल्याणनी घेतलेल्या आहेत रेंटवर, त्या सुद्धा एकदम प्रशस्त असतात. वातावरण खूप प्रसन्न असतं तिथलं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया आपण निवास साहित्य पण विद्यार्थ्यांना काय केलं जातं, विद्यार्थी मित्रांनो दिलं जातं. मग त्याच्यामध्ये बेड असतो, तो प्रति विद्यार्थी काय आहे, एक बेड. आणि संपूर्ण म्हणजे जे निवासाचं साहित्य आहे किंवा आपण बेड सहित काय आहे तुम्हाला, यामध्ये बेड सहित काय आहे तुम्हाला, गादी मिळते किंवा उशी मिळते किंवा त्याच्या संदर्भातले जितक्या पण सोयी आहेत त्या तुम्हाला काय मिळतात, याच्यामध्ये मिळतात निवासाच्या साहित्या संदर्भात. मग बघू आपण जेवण. ठीक आहे, जेवण कसं राहते, तर जेवण निशुल्क असतं. हे समाज कल्याणतर्फे काय असते, मेस असते त्या वसतिगृहामध्ये, आणि याचा पैसा संपूर्ण कोण भरतो, कोणाच्या वतीनं, समाज कल्याणच्या वतीनं विद्यार्थ्यातर्फे त्या मेस कर्त्याला दिला जातो. आणि मेस खूप महाग असते, जवळपास 3,500, 4,000 किंवा 5,000च्या घरात मेस असते. त्याच्यात संपूर्ण काय आहे, जेवण नाश्ता तुम्हाला तो मिळतो. आपण बघूया पुढे परत कोणत्या कोणत्या सोयी आहेत. तर बघा, नंतर आहे निर्वाह भत्ता. निर्वाह भत्ता म्हणजे ज्याला तुम्ही स्टेफंड म्हणता, तर निर्वाह भत्ता हा प्रतिमाह भेटते, म्हणजे दरमहा किंवा प्रत्येक महिन्याला भेटते. आणि हा मी मुलांसाठीचा निर्वाह भत्ता सांगितला. म्हणजे तुम्हाला निवास फ्री आहे, म्हणजे राहण्याची सोय काय आहे, मोफत आहे. परत काय आहे, जेवण पण काय आहे, मोफत आहे. परत समाज कल्याण काय करतं, विद्यार्थ्याला प्रतिमाह काय करतं, एका मुलासाठीचा म्हणत आहे मी, हा काय 800 रुपये, मुलीला 200 रुपये किंवा 100 रुपये ते अधिकचे मिळतात. ते यासाठी मिळतात, सौंदर्य प्रसाधन म्हणून त्यांना अधिकचं काय दिला जाते, निर्वाह भत्ता दिला जाते. समजा त्यांना 1000च्या घरात मिळत असेल मुलींना. त्यानंतर बघूया आपण की शैक्षणिक साहित्य, म्हणजे एखादी विद्यार्थी BA करिता गेला किंवा इंजिनिअरिंग करिता प्रवेश घेता येतो किंवा मग तो मास्टरसाठी प्रवेश घेत आहे, तर त्याला शिक्षणासाठी जे जे शैक्षणिक साहित्य लागतं ते वसतिगृहातून मिळतं. म्हणजे आमच्या वेळेस वसतिगृहातून मिळत होतं, परंतु आता ते साहित्य विद्यार्थ्याला घ्यावं लागतं, आणि त्याचे जे बिल्स आहेत, ठीक आहे, ते वसतिगृहात काय करावे लागतात, सबमिट करावे लागतात. आणि तो संपूर्ण पैसा विद्यार्थ्याच्या काय आहे, खात्यामध्ये म्हणजे बँक अकाउंटमध्ये जमा होतो. म्हणजे शैक्षणिक साहित्य सुद्धा तुम्हाला काय मिळतं, निशुल्क मिळतं, मोफत मिळतं. मग परत जो वसतिगृहातच काय आहे, विद्यार्थ्यांसाठी काय आहे, अभ्यासिका आहे, प्रशस्त अभ्यासिका असते, आणि अभ्यासिका सुद्धा काय असते, निशुल्क असते. म्हणजे शासकीय वसतिगृहात सगळ्या सोयी तुम्हाला काय आहेत, निशुल्कच मिळणार आहेत. परत अधूनमधून काय आहे, मार्गदर्शन शिबिरे सुद्धा काय होतात, वसतिगृहात होतात. अधिकारी वर्ग काय करतो, येऊन मार्गदर्शन करतो. ठीक आहे, असे तुम्हाला सोयी सुविधा काय दिसतात, समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये दिसतात. ठीक आहे, पुढे जाऊया की ग्रंथालय. परत अभ्यासिका तर आहेच, परंतु प्रशस्त ग्रंथालय असतं. आम्ही ज्या वेळेस होतो त्यावेळेस ग्रंथालय पण होतं. अवांतर वाचनाचे पुस्तके त्या ग्रंथालयातून तुम्हाला काय होतात, प्राप्त होतात. परत वसतिगृहात राहण्याचा लाभ काय किंवा फायदा काय बघू. अमूल्य वारसा मिळतो. महापुरुषांच्या विचारांचा काय होतो, इथे जयंती होतात, पुण्यतिथी होतात. ठीक आहे, तर त्याच्यातून काय होतं, विद्यार्थ्यांचं प्रबोधन सुद्धा होतं. महापुरुषांच्या विचाराचा वारसा सुद्धा काय मिळतो, शासकीय वसतिगृहातून मिळतो.
मी पण वसतिगृहाचंच काय आहे प्रोडक्ट आहे शासकीय वसतिगृहाचं. ठीक आहे. क्रीडा साहित्य सुद्धा निशुल्क मिळतं. त्याच्यामध्ये क्रीडा साहित्य असतं विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मनोरंजनासाठी काय असतं क्रीडा साहित्य सुद्धा त्याच्यातून. काही वसतिगृह असे होते विद्यार्थी मित्रांनो जिथं जिमची पण सोय होती, ती आता असेल नसेल पण हे वसतिगृहामध्ये काय असतं उपलब्ध असतं. नंतर मनोरंजन साहित्य, जेव्हा मी दिगोरीच्या हॉस्टेलला होतो शासकीय हॉस्टेलला तर बघा टीव्ही पण होती. जे विद्यार्थी आम्ही जेव्हा संध्याकाळी सगळे विद्यार्थी जेवण करायचो तेव्हा आम्ही टीव्ही बघत काय करायचो जेवण बघायचो, न्यूज बघायचो किंवा कधी मॅच पण बघायचो आम्ही क्रिकेट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणि काही इतर यासोबतही काय आहे मनोरंजनाच्या काही काय इतर सोयी आमच्या वेळेस कॅरम वगैरे आम्हाला मिळाला होता. म्हणजे समाज कल्याणच्या अंतर्गत जे वसतिगृह होतात त्याच्यामध्ये हा तुम्हाला सगळ्या सोयी काय दिसतील विद्यार्थी मित्रांनो दिसतील. ठीक आहे. परत पुढे जाऊया. मग आता मी म्हटलं जेवणाचा जो महत्त्वाचा प्रश्न असतो आणि अनेक म्हणजे काय असतात भ्रम जे वसतिगृहाबद्दल आहे तसं नाही आहे. प्रशस्त वसतिगृह आहेत, शासनाचे सुंदर वसतिगृह आहेत, त्याची इमारत मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला. बघा मग अल्पोपहार किंवा जेवणाची वेळ किंवा स्वरूप कसं आहे ते बघूयात आपण. म्हणजे सकाळी काय मिळतं नाश्ता मिळतो 7 ते 8च्या दरम्यान तुम्हाला नाश्ता मिळतो, तो त्या हॉस्टेलच्या नाश्ता मिळतो. ठीक आहे. किंवा अल्पोपहार मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सकाळी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान किंवा 10 ते 12 समजा या दरम्यान काय असते जेवण मिळतं तुम्हाला. ठीक आहे मेसमध्ये. आणि रात्री 7 वाजताच्या नंतर काय होतं परत जेवण असतं. मग याचे स्वरूप मी ते डिटेल नाही सांगितलं आहे पण आता तुम्हाला या माध्यमातून सांगतो. सकाळी नाश्ता असतो, नाश्त्यामध्ये काय आहे 1 प्लेट नाश्ता असतो, त्याच्यासोबत तुम्हाला दूध असतं, त्याच्यासोबत अंडी असतात आणि ऋतुमानानुसार काय असतं फळ असतो. जो विद्यार्थी म्हणजे अंडी खात नाही त्याच्यासाठी काय असतं एक सेप असतो आणि ऋतुमानानुसार फळ असतं. हा काय आहे नाश्त्याचं स्वरूप आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊ आपण. मग जेवणाचं स्वरूप काय आहे ते सांगून देतो थोडं. वसतिगृहात कसं आहे की जेवण मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला भात पोळी म्हणजे चपाती किंवा 2 भाज्या असतात. ठीक आहे. त्याच्यासोबत काय असतं म्हणजे डाळ असते असं जेवणाचं स्वरूप असतं. आणि जेवण जे आहे ते आठवड्या म्हणजे संपूर्ण महिन्यामध्ये ठीक आहे 4 आठवड्या म्हणजे प्रत्येक आठवड्यात एकदा रविवारी आणि बुधवारी म्हणजे एकूण असं 8 वेळा एका महिन्यामध्ये तुम्हाला काय असतो मांसाहार जेवण मिळतं. आणि जे मांसाहार जेवण खात नसतील म्हणजे काय नॉनव्हेज नसतील खात तर त्यांच्यासाठी काय असतं व्हेज असतं. त्याच्यामध्ये मग पनीर असते असं असतं असं जेवणाचं स्वरूप असतं. ठीक आहे. याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकू शकता. ठीक आहे. आणि हे जेवणाचं स्वरूप सांगितलं आणि नाश्त्याचं स्वरूप असं असतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुढे परत तुमचे काही वसतिगृहाबद्दलचे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचे उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. तर असं एकंदरीत स्वरूप होतं. यापेक्षा अधिक माहितीसाठी मी परत एक दुसरा व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. पुढे जाऊयात. बघा हे शासकीय वसतिगृह आहे समाज कल्याणचे आणि हे थीम आयडल थीम म्हणून समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाने म्हणजे स्वीकारली आहे. असे तुम्हाला वसतिगृह दिसून येतील संपूर्ण महाराष्ट्रात. जे शासनाने जे वसतिगृह बांधलेले आहेत ते असे वसतिगृह आहेत. आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या रूम आहेत. रूम प्रशस्त असतात. जे भ्रम आहेत की हॉस्टेल चांगले नसतात, समाज कल्याणचे हॉस्टेल एकदम सुंदर हॉस्टेल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करा कारण तुमचं संपूर्ण शिक्षण काय होतं मोफत होतं, निशुल्क असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे. तशा काही अडचणी आल्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका, मी त्याची उत्तरं देईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा वसतिगृहात काय मिळतात सोयी सुविधा मिळतात. यापैकी काही सुटलं पण असेल तर ते मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल. बघा विद्यार्थी मित्र म्हणून माझं चॅनल आहे. तुम्हाला हे व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म असो, फेसबुक असो, टेलिग्राम असो किंवा इंस्टाग्राम असो याचे माझे चॅनल्स आहेत. ठीक आहे. फेसबुक पेज आहे, टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे आणि इंस्टाग्रामचं पेज आहे. याला तुम्ही जॉईन होऊ शकता येणारे पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त वंचित आर्थिक दुर्बल जे घटकातील विद्यार्थी आहेत त्याच्यापर्यंत शेअर करा. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो.